नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे खांदा कॉलनी रॉयल पेट शॉपला भेट देण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे एक्झॉटिक पेट बघायला मिळतात, तसेच पक्षी तुम्हाला एक्झॉटिकमध्ये बघायला मिळतील आणि ते फूड्स तसंच केज वगैरे ही सगळं काही मेडिसिनची औषधं तुम्हाला त्यांच्याकडे बघायला मिळणार आहेत. आजचा त्यांचा पूर्ण आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. जर तुम्हालाही एक्झॉटिक बर्ड्स तुमच्या घरी ठेवायचे असतील, कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचे असतील, तर नक्कीच तुम्ही राहुल दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेल देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी खांदा कॉलनी सेक्टर 1मध्ये आलेलो आहे. न्यू पनवेल वेस्टमध्ये मित्रांनो आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात की इकडे आपल्याला शाळा बघायला मिळते आहे. महात्मा स्कूल तुम्हाला समोरच बघायला मिळते आहे. बरोबर त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही इकडे जर बघायला मित्रांनो, तर इकडे आपल्याला साई सिमरन बिल्डिंग, बरोबर त्याच्या खाली आपल्याला रॉयल पेट स्टोअर बघायला मिळतं आहे. तर आज आपण रॉयल पेट स्टोअरला भेट देणार आहोत आणि बघणार आहोत त्यांच्याकडे कोणत्या नवीन स्टॉक आलेले आहेत, कोणते पक्षी आलेले आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलेलो आहे रॉयल पेट शॉपमध्ये, राहुल दादाच्या शॉपमध्ये. दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय नवीन स्टॉक आला आपल्याकडे? आज आपल्याकडे ब्लू सिरीज आहे, येल्लो साइडेड रेड फॅक्टर आहे, नॉर्मल येल्लो साइडेड आहे, पायनॅपल रेड फॅक्टर आहेत. त्याच्यानंतर सन कनूरचे काही 3.5-4 महिन्याचे बर्ड्स आहेत. त्यानंतर शुगर ग्लायडर आहे, व्हाईट कलरची पर्शियन किटन आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे काही रॅबिटचा स्टॉक आहे, हॅमस्टर्स आहेत. असे आता जस्ट आपण शॉप थोडं अजून रिनोव्हेट करतोय आणि भरपूर लोकांची डिमांड होती की दादा तुम्ही तेच बर्ड जास्त दिसतात, थोडे मोठे अजून काही बर्ड्स आणायला सुरुवात करा आणि स्टॉक आउट होतं लिटरली. त्याच्यामुळे आपण आता पूर्ण ॲक्वेरियम सेक्शन हा पूर्ण काढला आहे आणि अजून त्याचं काम चालू होतं. त्यावर प्रथमेश बोला, अरे मी तिकडे येतोय, एक शूट करून टाकूया. बोललो मग चला. त्यामुळे काहीच म्हणजे बोलतात खूप कमी बर्ड्स यावेळेस आणलेत, पण नेक्स्ट टाईमपासून तुम्हाला व्हरायटी जास्त बघायला भेटतील आणि आपल्या प्रत्येक महिन्यात 2 शूट तरी होतीलच, याचा आपण प्रयत्न तर करतोय. तर आपण पहिला सुरू करूया प्रथमेश येल्लो साइडेड रेड फॅक्टरपासून. तर तू बघू शकतो हे येल्लो साइडच्या वगैरे 2 पीस आहेत. सुपर हँडटेम बर्ड्स आहेत आणि हे रेड फॅक्टरमध्ये आहेत. तुझा रेडनेस बघू शकतो यांचा. ओके, आणि किती महिन्याचे दादा? दादा हे ना 3.5-4 महिन्याचे असतील ओके, लिटरली. आणि फुल रेड फॅक्टर आहे. यांच्या गळा तो बघू शकतो, बॉडी पार्ट मधला जो आहे तो. हे पण आपण नॉर्मल येल्लो साइडच्या रेटमध्ये देऊन टाकू. हे पण आपण त्यांना 3.5-3.5 देऊन टाकू पर पीस. ओके, विथ डीएनए की विदाउट डीएनए बर्ड? DNA. हां, विदाउट डीएनए बर्ड आहे. 3.5 पर पीस रेड फॅक्टरमध्ये. सेम रेटला काढतोय कारण की आपला शॉप थोडा रिन्युअल झालाय आणि आता कंटिन्यू बर्ड्स येतील तर आपण बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पायनॅपल आहे. ओके, पायनॅपल पण आहेत आपल्याकडे. आता हा पायनॅपल आहे, नॉर्मल पायनॅपल आहे. हा पण सेम रेट 3,500 रुपये. ओके, 3.5ला. 3.5ला नॉन डीएनए बर्ड आहे. ओके, दुसरा जो आहे तो पायनॅपल रेड फॅक्टर आहे. तो पण सिंगलच पीस माझ्याकडे अवेलेबल आहे. पायनॅपल रेड फॅक्टर आपण सिंगल पीस हा पण सिंगल पीस आहे. हा पण सेम रेटला देऊन टाकू आपण 3.5ला. ओके, 3.5ला आपण. हा पण सिंगल पीस आहे, त्याच्यामुळे ज्याला हवाय त्याने लवकरात लवकर बुकिंग करावी. हे ब्लू सिरीज आहेत प्रथमेश. ब्लू ग्रीन चिक चे 2 पीस आहेत. ओके, आणि साधारण किती महिन्याचे असतील हे सगळे सेम आहेत, 3-3.5-4 महिन्याचे बर्ड्स आहेत. ओके प्रथमेश हे. ओके, आणि याचा कलर पण एकदम चांगला आहे. हा, कलर पण बेस्ट आहे. हे पायनॅपल मध्ये, ब्ल्यू मध्ये. हा, ब्लू ग्रीन चिक. ग्रीन चिक आहेत. ब्लू ग्रीन चिक. ब्ल्यू ग्रीन चिक आहे. ठीक आहे. तर हे तुला पडतील 4,000 रुपये पर पीस. 4,000 पर पीस. ओके, ठीक आहे. त्याच्यात ओके, नॉर्मल येलो साइडेड आहेत 2 पीस. 2 पीस हे नॉर्मल येलो साइडचे आहेत प्रथमेश. ओके, सेम रेट 3,500 रुपये पर पीस. 3,500 पर पीस. ओके, रेड फॅक्टरचे 2 पीस आहेत आपल्याकडे, जसं आपण स्टार्टिंगला दाखवलं होता फर्स्ट मध्ये. हो. टेमनेस नो डाऊट. नॉन डीएनए पाहिजे असेल दादा तर काय करून देऊ आपण, काही हरकत नाही. सेम रेट मध्ये विथ डीएनए करून देऊ. ओके, फक्त ऍडव्हान्स पेमेंट टाकून तुम्हाला बर्ड बुक करून डीएनए सोबत पाठवून दिला जाईल. ओके, सनचे 2 पीस आहेत प्रेम. ओके, सनचे पण 2 पीस आहेत. हा, हे जस्ट सोल्ड झाले, तुम्ही रिव्ह्यू वाचलाच असेल. हो, हा, त्या मॅमनीच घेतलेत हे. हा 9,000 रुपये पर पीसने गेलेले आहेत. हा, बट असेच कोणाला पीस हवे असतील त्याने मला डीएम करा. आपण स्लाइटली प्राइस पण नेगोशिएबल करून
देऊन टाकू. ओके, हे किती महिन्याचे दादा? हे 2.5 ते 3 महिन्याचे होते. 2.5 ते 3 महिने. 3 महिन्याचे होते. म्हणजे आता जस्ट 10 पीस आहेत. ओके, आता जस्ट सेल्फ वरती आणि व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच एक 5 मिनिट अगोदर डायरेक्ट बर्ड सेल झाले. ओके, आता नेक्स्ट आपण काय बघतोय दादा? नंतर ही जी आहे ना, शुगर ग्लायडर आहे प्रथमेश दादा. ओके, थोडीशी रेट जास्त आहे ऍज पर मार्केट, मी मान्य करतो. बिकॉज दादा होम ब्रीड आहे. ओके, कस्टमरची होम ब्रीड आहे. कस्टमरची होम ब्रीड आहे आणि टेमनेस मध्ये नो डाऊट. साईज मध्ये पण युज्ड आहे. 3 महिन्याचा बच्चू आहे तो. ओके, पण 3 महिन्याचा वाटत नाही. साईज त्यांनी खूप छान पकडली आहे आणि फुल्ली टेम्ड आहे. ग्लाइड करतो प्रॉपर. ओके, याची प्राइस आहे 9,000 रुपीज. ओके, 9,000. ओके, 9,000 रुपयाला आहे. आणि हा दादा मेल फिमेल काय? मेल आहे. मेल आहे, प्युअर मेल आहे, प्रॉपर मेल आहे, कन्फर्म मेल आहे. 9,000 रुपीज पर पीस. हा ग्लाइड प्रॉपर करतो. आता थोडासा घाबरला येतो, आता तो केज वरती प्रॉपर ग्लाइड करून जातो. तर ज्याला कोणाला ग्लाइड जर हवा असेल त्यांच्यासाठी हा अवेलेबल आहे. हे बघतो पण लगेच असं हात दाखवला तर लगेच हातावर खेळायला लागला. तर हा 9,000 पर पीस आहेत. किती महिन्याचा? हा एक 4 महिन्याचा आसपास. 4 महिन्याचा. आणि दादा ह्याच्यामध्ये हे ब्रीडिंग पिरियड मध्ये कधी येतात? हे 4 ते 5 महिन्यामध्ये ब्रीडिंग टाइमला येतात. ओके, आणि यांचा ब्रीडिंग सर्क्युलेशन कसं असतं, हे इयरली 2 टाइम ब्रीड करतात. यांची जी फिमेल असते लाईक अ कंगारूला जसं इथे पाऊच असतो, इथं बच्चे ठेवते, तसं हा एक स्पीसीज असा एकमेव स्पीसीज आहे जो कंगारूचा बच्चे ते ठेवतो. ओके, त्याच्यामुळे हे इयरली 2 टाइम ब्रीड करतात. आणि खूप छान लेवलला हे लोकांची ब्रीडिंग, फास्ट सर्कल आहे ब्रीडिंगचा. तर ज्याला कोणाला हवा असेल ती फिमेल पण आपल्याला फिमेल पण ग्लाइड कसे करतात बघ तू, स्टिकवर कसा दिसतोय छानसा असा तो खेळताना. पूर्ण ऍक्टिव्ह आहे, फुल ऍक्टिव्ह आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणती स्पीसीज आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज येतात? भरपूर येतात. अल्बायनो येतो, मोसॅक येतो. हा ग्रे आहे ना? ओके, मोसॅक येतो, अल्बायनो येतो. ठीक आहे. आणि हा ग्रे आहे दादा, तर मग रेट पण तसे असतात? रेट म्हणजे ऍक्च्युली मार्केट रेट 8-8,500 रुपये चालू आहे ग्लायडरचा. हा 9,000 आहे बिकॉज आपल्याकडे जो ब्रीड आलेला आहे मेल यूज साईड मध्ये झालाय तो, आणि फुल्ली प्रॉपर टेमनेस मध्ये आहे. तर आपण स्लाइटली नेगोशिएबल करून देऊन टाकू. त्यानंतर प्रथमेश तू बघू शकतो, तर माझ्याकडे काही हॅमस्टर्स आहेत. सिरियन हॅमस्टर आहे. हे पण ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी मला DM करा. एक 8-10 पीस आहेत त्याच्यामध्ये. ओके, काही झोपलेत लिटरली. ओके, तर आपण बघू शकतो हॅमस्टर पण आहे दादाकडे ठेवलेले. तुम्ही हॅमस्टर पण बघू शकतात. ह्यांची काय प्राइस असते दादा? ही 1,500 रुपये पेअर येते. 1,500 रुपये पेअर येते. हा, बरं. आणि नॉन बायटेड? नॉन बायटेड आहे. ओके, नॉन बायटेड आहेत. तुम्ही ते बघू शकतात. खूप सुंदर असे लहान मुलांसोबत तुम्ही ठेवू शकतात. कोणाला गिफ्ट करायचे असेल तर गिफ्ट पण तुम्ही करू शकतात. आणि एकदम छोट्याशा टँक मध्ये पण ते राहू शकतात. केज भेटतो हॅमस्टरचा केज पण आपल्याकडे केज भेटतो आपल्याकडे. एक 8-10 व्हरायटी ऑफ केज आहे. तुम्हाला पहिले फोटोज पाठवले जातात. आणि हे पण पॅन महाराष्ट्र डिलिव्हरी पॉसिबल आहे. त्यानंतर माझ्याकडे ही लुसी एक प्युअर व्हाईट कलर मध्ये एक मेल आहे. मेल किटन आहे. ओके, मेल किटन आहे पूर्ण. हा, ओके, फुल व्हाईट मध्ये मेल किटन आहे. यांची काय प्राइस आहे दादा? हा 6,000 रुपीज. 6,000. 6,000. डबल कोट आहे? ट्रिपल कोट आहे. ओके, ट्रिपल कोट आहे. ट्रिपल कोट आहे. ट्रिपल कोट मध्ये तुम्हाला पर्शियन बघायला मिळणार आहे. हा काय सेमी पंच आहे की? हा डॉल्फेस आहे. डॉल्फेस आहे. ओके, प्युअर तुम्हाला इकडे डॉल्फेस मध्ये किटन बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकतात. किती महिन्याची दादा बोलला? आता हे असेल नॉर्मली एक पकडून चाल ना तो एक 65-70 डेज. ओके, 65-70 डेजची आहे. मेल आहे ना? मेल कन्फर्म मेल. जर तुम्हाला असा काही मेल घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही राहुल दादाच्या रॉयल पेट स्टोअरला कॉन्टॅक्ट करू शकता. येस. आणि अजूनच आपल्याकडे आता संध्याकाळी आपल्याकडे अजून एक 4-5 पीस येणार आहे. माझ्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ कलेक्शन असतं या केजेस मध्ये. इकडे तू दाखवेल तर मी तर सगळ्यात बर्थ कलेक्शन येईल. माझ्या बाहेर तर 28 पिंजरे आहेतच. त्यासोबत काही रॅबिटचा स्टॉक आलाय. ओके, तोही मी दाखवतो. चालेल. ओबरचा स्टॉक आहे हा. सगळे हे वाईल्ड स्पीस आपण बाहेरच ठेवतो. आणि हे रॅबिटचा स्टॉक आहे. खूप लिमिटेड आलाय. सकाळपासून एक 10 पीस होते, आता 3च पीस राहिलेत. खूप लिमिटेड स्टॉक आहे. आताही 2 पीस सेल झाले आहेत. हा, 2 पीस सेल झाले. आणि रॅबिट्स पण आहेत. आता रॅबिट्स कसे असतील आपल्याकडे? रॅबिट तुम्ही मला DM करा. कारण की रॅबिटचा स्टॉक सध्या मार्केटमध्ये नसल्यामुळे थोडा रेट जास्त आलाय मला पण. सो तुम्ही मला आहे ना DM करा, तर मी ऍज पर DM तुम्हाला रेट सांगत जाईल. बरं. आणि दादा हे कसे आहेत? जावा आहे ना, ही 1,200 रुपये पेअर आहे. 1,200 रुपये पेअर आहे? पेअर आहे. हा, ओके. जेव्हा 1,200 रुपये आणि आफ्रिकनचे तुम्ही बघितलं ते 2,500 रुपये पेअर. ओके, हे 2,500 रुपये ना पेअर आहे. हा, ओके, हे 2,500 रुपये पेअर आहे. तुम्ही ते बघू शकता. दोरीचं फूड आहे. न्यूट्रीबर्ड्स मध्ये A19 आहे. त्याच्यासोबत ॲक्वेरियमचे सगळेच माझ्याकडे प्रोडक्ट ऑलवेज अवेलेबल असतात.
आणि डॉग फूड कॅट फूडवरती आपल्याकडे 15% तर 50% डिस्काउंट आहे. आपण लिटरली एक व्हिडिओ बनवूया नक्कीच नेक्स्ट याच्यामध्ये, की मी प्रॉपर माझ्या गोडाऊनला घेऊन जाईल तुला, तेव्हा तुला प्रॉपर कलेक्शन दाखवेल. त्याच्यानंतर तू सांगेल तुझ्याकडे A90चे भरपूर सारं माझ्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. जसं तू बघू शकतो A21 आहे. आता आपला जो व्हिडिओ आहे हा फक्त बर्ड्स आहे म्हणून मी बर्ड्सचाच मोस्टली फोकस करतोय. A21चे प्रोडक्ट आहेत आणि A19 हे पॅन इंडिया डिलिव्हरी पॉसिबल आहे. 15% ऑफ आहे. तर ज्याला कोणाला हवा असेल त्यांनी मला पर्सनली DM करा. 15% ऑफ भेटेल आणि कुरिअर चार्जेस तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मी पावती पाठवेल. त्या पावतीच्या हिशोबाने तुम्हाला ते वरचं पेमेंट जे काय आहे ते भरावं लागेल. ओके. आणि दादा कोणाला डॉग्स वगैरे पाहिजे असेल तेही अवेलेबल आहे? डॉग्स आपल्याकडे ऑर्डर बेसिसवरती असतात. माझ्या स्वतःचा फार्म आहे. माझ्या फार्मवरतीच सगळे डॉग्स येतात. आणि कॅट्सचं तर माझ्याकडे ऑल टाईम 1-2 पीस तरी अवेलेबल असतात. आज व्हिडिओमध्ये एकच बघायला भेटतोय. हा एकच माझ्याकडे प्युअर व्हाईटमध्ये अवेलेबल आहे. किती प्लेफुल आहे तू बघू शकतो. तुझ्या व्हिडिओमध्ये पण खेळायला येतोय पायाजवळ. तो लिटरली खूप छान आहे पीस आहेत. आणि ज्याला कोणाला हवा असेल तर त्यांनी मला पर्सनली DM करा. हाही पॅन महाराष्ट्र डिलिव्हरी पॉसिबल होईल. ओके. पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी करू पॉसिबल आहे. ओके. आणि तर आजचा व्हिडिओ आपण इकडे सेंड करूया. बर्ड्स आलेले आहेत राहुल दादाकडे, कॅट्स आहेत, डॉगसाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. ओरिजिनल ब्रीड तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि दादा आपल्या शॉपचा टायमिंग असणार आहे? आपला 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 10. बरं. आणि कोणाला दादा शॉपवर यायचं असेल तर काय ऍड्रेस आहे? तुम्ही वाया ट्रेन येणार असाल तर तुम्ही खांदेश्वरला उतरा. खांदेश्वरवरून तुम्हाला एक शेअरिंग ऑटो येईल, ती तुम्हाला सारस्वत बँकेजवळ सोडेल. तिथून वॉकेबल डिस्टन्स आपला पेट स्टोअर आहे. तुम्ही वाया रोड येत आहेत तर तुम्ही मुंबईत येताना कळंबोली सर्कल येतो. कळंबोलीवरून हार्डली 2 मिनिटावरतीच आपला परत स्टोअर आहे. ओके. आणि खूप वेळा असं होतंय, तुम्ही बघाल तर व्हिडिओमध्ये मला कंटिन्यू फोन वाजतोय, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही मला व्हॉट्सॲपला DM करा. पुढच्या 2 तासाच्या आत तुम्हाला नक्कीच रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मला व्हॉट्सॲप DM करा. मला कॉल करत राहू नका. व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट काढा जो पेट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाय आणि त्याचा तुम्हाला रिप्लाय नक्की. ओके. तर नक्कीच लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इकडे सेंड करूया. येस. थँक्यू. नमस्कार. हां नमस्कार. ताई, तुम्ही रॉयल पेट शॉपमधनं अनेक पक्षी घेतलेले आहेत, तर कसा वाटतं तुम्हाला एक्सपिरियन्स? रॉयल पेट शॉपमधनं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी घेतले मी आत्तापर्यंत. अल्बिनो, सनकनूर, त्याच्यानंतर दुसरे पण वेगवेगळे कोकाटेल घेतला. तर सगळेच पक्षी अतिशय सुंदर आहेत, हेल्दी आहेत आणि टेम आहेत. त्याच्यामुळे त्या पक्ष्यांकडे बघताना एवढा आनंद वाटतो की तो पक्षी डोळ्यासमोर नसेल तर करमत नाही. इतके सुंदर पक्षी रॉयल शॉपच्या ओनरनी मला दिलेले आहेत. राहुल दादा. आणि सगळे टेम्प आहेत एकदम? सगळे टेम पक्षी आहेत, बर्ड्स आहेत. ओके. आणि खाणं वगैरे पण तुम्ही यांच्याकडनं हो घेता? हो. फूड वगैरे रेग्युलरली मी इथून कॅट फूड, बर्ड्ससाठी वेगवेगळं फूड, त्याच्यानंतर टॉनिक, इथून मिळणारं मार्गदर्शन जे आहे राहुल दादाकडून ते अतिशय सुंदर आहे. प्रत्येक अडी अडचणीला केव्हाही तुम्ही मेसेज टाका किंवा फोन करा, रिप्लाय देत असतो तो. आणि पक्ष्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मदत पण करतो तो. थँक्यू.